ऑर्डर्स मी फाइंड आउट करते. हो हो बघते मी. एक मिनिट. आय गिव्ह यू कॉल बॅक. बाय. वाचवा, कोणी आहे का? वाचवा मला इकडून. वाचवा, वाचवा. हा आहे मी राक्षस. काय करणार? काही करू शकणार नाही तुम्ही. 6 वेळा काही करू शकणार नाही तर आता काय करणार आहात तुम्ही? नाकारते आहात तुम्ही सगळे पोलीस. एवढे सगळे पोलीस असताना मी एकटा समोर. पकडू शकलात का तुम्ही मला? नाही ना? आता उघड चॅलेंज देतोय तुम्हा सगळ्यांना. काय मस्त असतात ना लहान मुली. गोंडस निरागस. ही नशा काहीतरी वेगळीच असते. ती कशी रडते. आई बाबा वाचवा वाचवा मला. या तुम्हाला दाखवतो. या वाचवा, कोणी आहे का? वाचवा, वाचवा. सांगू तिला सगळं खरं खरं सांगू. तुमच्यापैकी कोणी येणार नाही तिला वाचवायला. पोलीस, प्रशासन, नेते. पण मला मजा येणार आहे. आतापर्यंत ज्या 6 मुलींबरोबर केलं तेच आता या 7वी बरोबर करेल. असेल हिम्मत तर शोधून काढा मला. बघू. जय हिंद सर. जय हिंद तारिणी. अगं व्हायरल झालेला व्हिडिओ बघितलास का? सगळ्या न्यूज चॅनलवरती दाखवत आहेत. एक विकृत माणूस एका लहान मुलीला. पाहिलाय मी सर व्हिडिओ. माणसं नाही, गिधाड आहे ती, गिधाड. त्याच गिधाडाला लहान मुलीची शिकार करण्याआधी आपल्याला थांबवायचं आहे तारिणी. तर हे सगळं खूप भयंकर आहे. यावेळेस चक्क त्यांनी एका अल्पवयीन मुलीची शिकार केली आहे. सर त्या मुलीच्या केसालाही धक्का लागला ना तर आपल्या डिपार्टमेंटवरचा नाही, माणुसकीवरचा विश्वास उडेल. कुठला विक्षिप्तपणा आहे. नाही नाही, हे व्हायला नको. काय होत असेल त्या मुलीचं? तिच्या आई बाबांचं काय होत असेल? काय चेतना काकी? ती मुलगी, तिचे आई बाबा तर काय वाटत असेल? एवढी निरागस मुलगी, तिच्या बरोबर कोणी असं कसं वागू शकतंय? हे चूक आहे. आपण तरी काय करू शकतो गो कौशिकी? पोलिसांनी त्यांचं काम नीट करायला हवं ना. नाही नाही, आपण शांत नाही बसू शकत. मग ही केस फक्त स्पेशल क्राईम युनिटच हँडल करू शकतं. येस, मी आत्ता कमिशनर साहेबांशी बोलून घेते. सर, मला या केसची इंटेन्सिटी व्यवस्थित कळतीये आणि स्पेशल क्राईम युनिट ही केस अतिशय जबाबदारीने सांभाळेल. ही लढाई त्या माणसाविरुद्धची नाही, त्याच्या मानसिकतेविरुद्धची आहे. ती मानसिकता जी बाईला कमकुवत समजते, तिच्या सहनशक्तीला तिची हतबलता समजते. आज संक्रांत आहे ना, आजची संक्रांत त्या एका राक्षसाविरुद्ध नाही, संपूर्ण राक्षसी वृत्तीच्या विरुद्ध उलटणार. हा शब्द आहे माझा. त्यालाही करू देत. आज एक स्त्रीच त्याला दाखवून देईल. जेव्हा ती दुर्गेचा आणि पार्वतीचा अवतार घेते त्यावेळेस काय होतं ते. हॅलो
कमिशनर साहेब, थँक्यू सो मच सर. नाही, मला 100% खात्री आहे स्पेशल क्राईम युनिट हे करू शकेल. जेव्हा हिरा किडनॅप झाली होती तेव्हा त्यांचं पोटेन्शियल मी स्वतः बघितलंय. ते मुलीला सुखरूप घरी आणतील याची खात्री आहे मला. आय नो इट. नाही, ऑफकोर्स सर. हे बघा, मी ह्या न्यूजबद्दल बुलेटिन आमच्या चॅनलवर रन करणार नाही. इनफॅक्ट हे स्वयंपाकाचं काय करायचं आता? केदार, अरे ह्या घरात आल्यानंतर हे आपलं पहिलं मिशन आहे. रिस्क घेऊन नाही चालणार, कुणाला संशय नाही आला पाहिजे. हे बघ, तू स्ट्रेस घेऊ नकोस. स्वयंपाकाचं मी बघतो, तू मिशनकडे लक्ष दे. हे बघ, मला माहिती आहे की तुला स्वयंपाक करता येतो, पण तुला एकाच माणसाचा स्वयंपाक करायची सवय आहे. इतक्या सगळ्यांचा स्वयंपाक कसा करशील? अगं, ते मॅनेज करतो मी. बॉस, आजची लढाई स्त्रीसाठी आहे. स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू आहे, ती दुर्बळ आहे असे विचार घेऊन समाजात वावरणाऱ्या विकृती विरुद्ध लढा आहे हा. तू लढ, मी आहे तुझ्या जबाबदाऱ्या सांभाळायला. तुझ्यासारखा पुरुष जर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात आला तर किती सोपं होईल ना आमचं आयुष्य. हे संस्कार माझ्या आईने केलेत माझ्यावर. मला तिला बघूनच कळलं की स्त्री ही कधीच दुर्बळ नसते. उलट तिच्यात स्त्री आणि पुरुष या दोघांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची ताकद असते. स्त्री ही कितीतरी पटीने पुरुषांपेक्षा जास्त ताकदवान असते. खरा पुरुषार्थ स्त्रीवर अत्याचार करण्यात नाही, तिचा सन्मान करण्यात असतो. आजची लढाई एका स्त्रीसाठी स्त्रीची आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की तू जिंकूनच परत येशील. तू लढ.